विद्यार्थी बालमित्रांनो, नमस्कार सर्वांना. आज मी विवाय जाधव सर प्राथमिक विद्या मंदिर दुधोंडी चौथीच्या वर्गात आले आणि चौथीच्या वर्गात आल्यानंतर मी या ठिकाणी आवर ग्रीन कंपॅनियन हा धडा तुम्हाला घेणार आहे. पण हा धडा घेण्यापूर्वी मी काय करणार आहे, तुम्हाला छोटासा प्रयोग दाखवणार आहे. एकूण 2 प्रयोग दाखवणार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात प्रयोगानं व्हावी. आणि माझा विषय विज्ञान आवडतंय. तुम्हालाही आवडतो ना विज्ञान? त्या वर्गामध्ये सगळे चौथीचे विद्यार्थी आहेत. आणि मला माहितीये तुमच्या मॅडम कडून वगैरे मी ऐकलंय की तुम्ही विद्यार्थी खूप हुशार आहात, ऍक्टिव्ह आहात. आणि मी पण तुमचे उपक्रम काय करत असते, दरवेळेला दरवर्षी बघत असते. म्हणजे तुम्ही पहिलीत असल्यापासून मला तुम्ही खूप आवडता. पण त्या दर गुरुवारी येणार आहे. तर मी सुरुवात कशाने करणार आहे, प्रयोगाने. बरोबर आहे? तर बघा, आता मी प्रयोग करणार आहे. तुम्ही त्याचं बारकाईनं काय करायचं, निरीक्षण करायचं. आणि घरी गेल्यानंतर देखील हा प्रयोग आई आणि वडील, मम्मी आणि पप्पा, बरोबर आहे का, तुम्ही मम्मी पप्पा म्हणता, त्यांच्या उपस्थितीत करायचंय. तर प्रयोगाला लागणारं साहित्य काय आहे, तर हा काचेचा ग्लास आहे. त्याच्यानंतर हा बिकर आहे, मराठी त्याला चंचू पात्र म्हणतात. इथं पाणी भरलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये साबण पावडर आहे, याच्यामध्ये हळद आहे, हा लिंबू. तर हे सगळं साहित्य मी प्रयोगाला आणलेलं आहे. तर बघा, मी या ठिकाणी प्रयोग करते. तुम्ही सर्वांनी एक आपण आता शॉर्ट व्हिडिओ करून दाखवला. तर काय झालं, त्याच्यात बघितलं तुम्ही कसा प्रयोग केला ते सगळ्यांच्या लक्षात आहे. पण सगळ्यांचा सहभाग पाहिजे. आता चला पहिली कृती करा. मिक्स कर. हा चला, इकडून साबण पावडर टाकायची. पाण्यात हळद टाकली, आता साबण पावडर टाकतो. ये पुढं, पुढे ये, त्याच्यावर फोकस कर. ये अजून पुढे. बघा, लाल रंग झाला. हा, आता पुढची प्रोसेस. थांबा, सगळेजण करायला इच्छुक आहेत. ये पुढे इकडे. हा, पुढे इकडे. काय टाकतोय तू त्याच्यामध्ये? लिंबू टाकतोय. माहितीये का, रोज आपल्या जेवणात लिंबू पाहिजे. लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असतं. लिंबूमुळे आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारतं, डोळ्याचं देखील आरोग्य सुधारतं. त्यामुळं आपल्या ताटाला काय पाहिजे, लिंबूची फोड पाहिजे. थोडासा लिंबू कमी पडलाय, मी अजून याच्यामध्ये लिंबू टाकते. दादा जेवला नाही बघा तो लिंबू पिळणारा, बरोबर आहे का? बघा आता हे कसं मॅजिक आहे बघा. झालं का, लिंबू कमी पडला. बघा आता. अगदी पूर्वी होता तसा कलर आला. ही जादू आहे का? नाही. कुठला चमत्कार आहे का? ही काय आहे, विज्ञानाची कमाल. ही जादू नाही तर विज्ञानाची कमाल आहे. ठीक आहे. त्यानंतर हा एक प्रयोग झाला तुमचा बघून. तुमच्या लक्षात आले का कृती? घरी गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मम्मी पप्पांच्या उपस्थितीत हा प्रयोग करायचा आहे. प्रयोग करताना व्यवस्थित करायचे. साहित्य दाखवायचं, प्रयोगाचं नाव दाखवायचं. ही जादू नाही तर ही आहे विज्ञानाची कमाल. आपण विज्ञाननिष्ठ पाहिजे. लोक फसवतात आपल्याला. आणखी लोक कशी फसवतात याच एक तुम्हाला मी आणखी एक उदाहरण दाखवणार आहे. बघा आता थोडस माग सरका, कारण या ठिकाणी काय होणार, काहीही कमाल करता येते. बर, ते काही असू दे, हा, ते काही सुद्धा असू दे, ते करता येत.
करताही येतं. तुझं नाव सांग. वीर कैलास भोसले. वीर कैलास भोसले. म्हणजे विज्ञानानं अशक्य गोष्टी आपल्याला शक्य करता येतात. कितीतरी विज्ञानानं काय केलेले प्रयोग केलेले आहेत. बरोबर आहे का? हो. 5 खंड एका हाकेच्या अंतरावर आणलेत मोबाईल मुळे. बरोबर. अशीच अनेक कमाल विज्ञानानं केलेले आहेत. हो. तर बघा या ठिकाणी असं विज्ञान खूप आहे की 8 का 7 आहे. बघा ते हा. बघा का मी या ठिकाणी एक द्रावण टाकते. थोडस तुम्ही बाजूला सरकायचंय परत. आता नाही नंतर. जाळ होते. टीचर वर जी नाही थोडस लांब असं विज्ञान प्रदर्शनात तिथे मी खूप खूप काय असं बघितलंय. बघितलंय ना हो. तुम्ही आपल्या शाळेत. बघा आग प्रज्वलित झाली. हो, हो. तुम्ही सगळ्यांनी बघितली. हो. आणि तुम्ही देखील काय केलं सुरक्षित अंतरावरती होता. जेव्हा काही असं उष्णतेचा प्रयोग असतोय त्यावेळेला सुरक्षित अंतरावरती राहायचं. तर यामध्ये मी काय वापरलं होतं इथं नारळाचं केसर आहे. केसर. नारळाच्या केसरावरती मी पोटॅशियम परमॅंगनेटची पूड टाकली. या बॉटल मध्ये असणारं ग्लिसरीन टाकलं. बरोबर आहे. आणि पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन यांची एकमेकाशी रासायनिक अभिक्रिया झाली आणि अग्नी काय झाला प्रज्वलित झाला. म्हणजे काडी पेटी शिवाय आज आपण काय केली या ठिकाणी उष्णता निर्माण केली. बरोबर आहे. हा प्रयोग तुम्ही लांबून बघितलेला आहे. असे प्रयोग करत असताना सुरक्षित उभं राहायचं. तुम्ही लहान मुलं आहे. आले लक्षात. ठीक आहे. मग आजचा हा तास तुम्हाला कसा वाटला. छान. पुढच्या वेळेला तुमचं आवर ग्रीन कंपॅनियन हे घेणार आहे. फक्त एक उत्सुकता लागावी म्हणून मी काय केले हे 2 प्रयोग घेतले की विज्ञान जादू नाही तर कमाल आहे. बरोबर आहे. ठीक. विज्ञानाचे प्रयोग 2 करून दाखवले. मजा आली. धन्यवाद. चालेल चालेल येईल मी. हा चालेल.